धर्मवीर संभाजी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी सोलापुरातील सामाजिक संघटनांनी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलं आहे। सोलापूरचं सौंदर्य स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी तलावाला जलपर्णींचा वेढा पडलाय। तसंच परिसरातील नगरातील मैला मिश्रित पाणी तलावात मिसळत असल्यानं पाणी संपूर्णतः प्रदूषित झालंय। एखाद्या डबक्याचं स्वरूप या तलावाला आलंय। आजवरच्या दुर्लक्षामुळे संभाजी तलावाची ही दुरवस्था झाली आहे। त्यामुळे तलावाचा श्वास गुदमरत असून सोलापुरातील सामाजिक संघटनांच्या सहयोगातून जलपर्णी काढण्याचं काम हाती घेण्यात आलं असून श्रमदानाचा रविवारचा 10वा दिवस होता। धर्मवीर संभाजी तलाव जलपर्णी मुक्त उपक्रमाचा सामाजिक संघटनांनी निर्धार केलाय। मात्र जलपर्णी मुक्त कंबर तलाव करण्यासाठी आणखी श्रमदान सहयोगाची गरज आहे। समस्त सोलापूरकर वासियांनी सामाजिक संघटनांनी तसंच पर्यावरण प्रेमींनी आपला सहभाग नोंदवून सोलापुरातील सौंदर्य स्थळाचं जतन करण्यात आपला हातभार लावावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। सोलापूर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा हा संभाजी तलाव, खरं तर आज या संभाजी तलावामध्ये ही जी सर्वत्र जलपर्णी वाढलेली आहे, तर ही जलपर्णी कमी झाली पाहिजे, काढली गेली पाहिजे। फक्त जलपर्णी काढून चालणार नाही, तर यानंतर प्रशासनानं किंवा सोलापूर महानगरपालिकेनं या संभाजी तलावामध्ये येणारं जे काही घाण ड्रेनेजचं पाणी आहे तर त्याचंही योग्यपणे व्यवस्थित व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे। तर जे काही जलजीव आहेत तर त्याचंही संवर्धन करणारा किंवा त्यांच्यासाठीही हे पर्यटनाचं स्थळ आहे। तर अशा पद्धतीने सर्व सोलापूरकरांनी याच्या स्वच्छतेसाठी आपल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे। जेव्हा ज्याला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं प्रत्येक सोलापूरकरांनी इथे यावं। ही जी स्वच्छतेची मोहीम सुरुवात झालेली आहे, तर याच्यामध्ये आपापल्या पद्धतीनं जसं जेव्हा ज्याला जमेल त्या पद्धतीने प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे। या जलपर्णी मुक्त अभियानात गोल्डन क्रिकेट क्लब, डीसीसी बँक, कट्टा ग्रुप, जागृती तरुण मंडळ, कोळी प्रतिष्ठान, सामाजिक फ्रेंड सर्कल त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटनांकडून सहभाग नोंदवण्यात आला आहे।